लोकसभेसंदर्भातल्या इतरही महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत लोकसभेचा रणसंग्राम मधून। शिवसेना शिंदे गटाची उमेदवारांची अधिकृत यादी परवा दुपारपर्यंत येणार, शिवसेना आमदार संजय शिरसाट यांची माहिती। वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीचा 6 जागांचा प्रस्ताव, सूत्रांची माहिती। 6 जागांच्या प्रस्तावावर मवियामध्ये सकारात्मक चर्चा होणार, वंचितला प्रत्येक पक्ष 2 जागा सोडण्याची शक्यता। प्रकाश आंबेडकरांना मवियाचा 4 जागांचा प्रस्ताव कायम, वंचित मवियाचा घटक ते आमच्या सोबत येतील, संजय राऊतांकडून पुन्हा अपेक्षा व्यक्त। वंचितच्या प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत बोलणं सुरू, 2 दिवसात अपेक्षित निर्णय होईल, जयंत पाटलांची माहिती। माढाच्या जागेवरती दुसरा उमेदवार शोधावा लागेल अशीही माहिती। युतीमध्ये अडचण येऊ नये म्हणून व्यक्तिगत हेवेदावे बाजूला ठेवले, मात्र आज चळवळीलाच लाचार केलं जात आहे, आम्ही लाचारी मान्य करणार नाही, वंचितच्या कार्यकर्त्यांना आंबेडकरांचं आवाहन। वंचितच्या भूमिकेमागे तुम्ही उभे राहाल हे गृहीत धरत असल्याचंही वक्तव्य। प्रकाश आंबेडकरांनी आम्हाला चांगला प्रस्ताव दिला तर स्वीकारू, वंचित मवियासोबत जाण्याच्या चर्चा सुरू असतानाच संजय शिरसाट यांचं वक्तव्य। विजय शिवतारे यांना शिस्तपालन समितीची नोटीस, विजय शिवतारेंवर शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता, पक्षविरोधी भूमिका मांडल्यानं शिवतारेंवर कारवाईची शक्यता। फोन बंद करून अंबादास दानवेंकडनं कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी, सत्ताधाऱ्यांकडनं सतत फोन येत असल्यानं फोन बंद, ठाकरे गट सोडून जाणार नाही, दानवेंकडनं स्पष्ट। उमेदवारी निश्चित होण्यापूर्वी साताऱ्यामध्ये उदयनराजेंच्या स्वागताचे बॅनर्स, बॅनरवरती भाजपचा अधिकृत उमेदवार आणि कमळ चिन्ह सुद्धा।